नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, सरसकट पीक विमा हा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे आणि हेक्टरी त्याचा लाभ किती जणांना मिळणार आहे आणि हेक्टरी किती रक्कम असणार आहे आणि पीक विम्यासाठी नवीन GR आलेला आहे आणि त्यामध्ये नवीन बदल काय झालेले आहेत ते सविस्तर तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भातील देशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने अखेर पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याचा प्रस्तावना केलेला आहे। 18 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे पीक विमा योजनेमध्ये काही महत्त्वाचे ट्रिगर लागू होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून भेसळ सवाऱ्या म्हणजे जे पीक विम्यामध्ये काही भेसळ प्रमाण होत आहे ते होणार नाही। हे नवीन बदल आगामी खरीप हंगाम 2026 पासून देशभरातील शेतकऱ्यांना लागू होणार। या निर्णयामुळे पीक विमा योजना अधिक शेतकरी मुख्य स्वरूपात दिल्या जाणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेत जे दोन बदल झालेले आहे, प्रमुख बदल ते बघूया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने दोन मोठ्या नुकसानीच्या कारणांचा विमा योजनेत नव्याने समावेश केलेला आहे। हे दोन बदल शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। शेतकरी मित्रांनो, पहिला बदल बघूया, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान। आतापर्यंत वन्य प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान झाले तर पीक विमा मिळत नव्हता। ही शेतकऱ्यांची मोठी तक्रार होती। माकड, नीलगाय, हत्ती किंवा रानडुकरे यांच्यासारख्या वन्य प्राण्यांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते। आता नव्या नियमानुसार वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचा समावेश पीक विमा संरक्षणाखाली करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांना आता अशा नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग सुद्धा सोपा झालेला आहे। दुसरा मुद्दा शेतकरी मित्रांनो, पाणी साचल्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान। दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे शेतात पाणी साचल्यामुळे म्हणजेच वॉटर लॉगिंग किंवा अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पिकांचे नुकसान आता विमा कक्षेत येणार आहेत। विशेषतः भात पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होते। पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया आणि नियम काय असणार? या नियम बदलामुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत हा निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, 72 तासांचा नियम म्हणजे काय आहे? शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यावर केवळ 72 तासाच्या आत आपली तक्रार नोंदवणे आवश्यक असते। वेळेत तक्रार नोंदवल्यास नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सोपा होतो। शेतकरी मित्रांनो, आता यांची अंमलबजावणी काय आहे ते बघूया। हे सर्व बदल आणि जुने ट्रिगर खरीप 2026च्या हंगामापासून लागू होतील। यासाठी लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील। शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक आधार। आता तो आर्थिक आधार काय आहे ते बघूया। वन्य प्राण्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांकडून या सुधारणेची मोठ्या प्रमाणात मागणी होती। शेतकरी मित्रांनो, आता या समावेशामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। हा बदल पीक विमा योजनेला अधिक व्यापक बनवणार असून नैसर्गिक आपत्तीसोबत आता स्थानिक आपत्ती आणि वन्यजीवांच्या नुकसानीपासून याच्या पीक विम्याचं कवच झालेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये एवढे बदल झाले तर शेतकऱ्यांना हेक्टरी तर खूप लाभ मिळणार। म्हणजे 2026 पासून हा निर्णय लागू होणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आधी कमी पैसे मिळायचे आता हेक्टरी त्यांना 50,000पर्यंत मदत मिळणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नुकसान तुमचे काही झाले असेल आणि कोणत्या प्राण्यांमुळे नुकसान झाले असेल किंवा तुमच्या शेतात पाणी साचलेलं असेल तर या दोन बदलांमुळे शेतकऱ्यांना आता खूप पैसा मिळणार आहे। म्हणजे पीक विम्याचे नुकसान बघून पंचनामे करून हे सर्व सरकार तुम्हाला पैसे देणार आहे, असं GR मध्ये सांगितलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।